विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. तर आज आपण पाहूया सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 3 विषय बुद्धिमत्ता चाचणी. आणि या बुद्धिमत्ता चाचणी मधील सराव प्रश्नपत्रिका 3 आपण पाहणार आहोत. या प्रश्नपत्रिकेमधील सर्वच्या सर्व प्रश्न अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी कसे सोडवायचे हे ट्रिकनुसार काय करणार आहे सांगणार आहे. तर पहा, या ठिकाणी बुद्धिमत्तेचा 26वा प्रश्न आहे. त न ज र ल या अक्षर समूहापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार करून त्यातील दुसरे अक्षर ओळखा. तर आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. तर ही अर्थपूर्ण शब्द तयार करण्याची अक्षरे या ठिकाणी काय करू आपण घेऊ. तर मी आधी ही अक्षरे जी आहेत ही काय करतो या ठिकाणी लिहितो. त न ज र ल आणि याच्यापासून अक्षर तयार करायचे. मी तुम्हाला अक्षर कशी तयार करायची सांगितली होती. शब्द कोणते तयार होतात का बघा. जल लिहूया आपण. जल तर न बघा. तर न हा अर्थपूर्ण शब्द तयार होतो. आपल्याला काय विचारलंय त्यातील दुसरे अक्षर. तर दुसरे अक्षर कोणतं आहे ल. तर यामधील पर्याय क्रमांक 2 आहे की नाही. आता पुढचा प्रश्न आपण पाहूया. इंग्रजी अक्षरमालेतील 11, 9, 20, 5 या क्रमांकाच्या अक्षरापासून तयार होणाऱ्या शब्दाचा अर्थ काय. तर या ठिकाणी इंग्रजी अक्षरमाला आहे की नाही. आता या इंग्रजी अक्षरमाला ही तुम्हाला मी सांगितलेली आहे. इंग्रजी अक्षरमाला कितीच्या गटामध्ये दिलेली असते. 5-5च्या गटात अक्षरांचा एक गट या ठिकाणी असतो. तर आपण काय करूया या क्रमांकाचे अक्षर पाहूया. 11 तर 5 आणि 5 10 आणि 1 11. 11 नंबरचं अक्षर कोणतं आहे के. त्यानंतर 9 नंबरचं 5 6 7 8 9 आय. त्यानंतर 20 नंबरचं 5 आणि 5 10 5 15 आणि 5 20. 20 नंबरचं आहे टी आणि 5 नंबरचं ई. हा कोणता अक्षर हे शब्द तयार झाला. हा शब्द काय आहे काईट. काईट काईट शब्द आहे. तर मग काय विचारले आपल्याला तयार होणाऱ्या शब्दाचा अर्थ काय. तर काईट म्हणजे काय पतंग. मग याच्यामध्ये पर्याय क्रमांक 4 आहे की नाही बरोबर. आता याच्या पुढचा प्रश्न आपण पाहूया. बघा प्रश्न क्रमांक 28 या ठिकाणी तुम्हाला समोर दिसतो. 28वा प्रश्न. काय प्रश्न आहे हा. प्रश्न वाचल्यानंतर आपण तो समजून घ्यायचा आहे. काय आहे बघा. खालीलपैकी किती मूळ संख्यांच्या अंकांच्या जागांची अदलाबदल केल्यास येणाऱ्या संख्या ही मूळ संख्याच असतील. आता या ज्या संख्या आहेत या संख्या आपण या कागदावर लिहून घेऊया म्हणजे आपल्याला तो प्रश्न सोडवता येईल. पहा काय आहे संख्या 35 54 79 91 92 71 आणि 21. आता प्रश्न आपल्याला काय विचारलेला आहे किती मूळ संख्यांच्या अंकांच्या जागांची अदलाबदल केल्यास येणाऱ्या संख्या ही मूळ संख्याच असतील. तर आता याच्यातल्या मूळ संख्या आपल्याला काय करायचंय काढायच्या आहेत. मग मूळ संख्या कोणत्या तुम्हाला मी सांगितलेलं आहे. मूळ संख्या कशा ओळखायच्या की ज्या संख्येला तीच संख्या किंवा 1 या व्यतिरिक्त कोणत्याही संख्येने भाग जात नाही त्या मूळ संख्या असतात. किंवा या संख्या कुठल्याच पाड्यात नाहीत. आता हे बघा मग आपण पाहूया. 35 मूळ संख्या आहे का नाही. ही संख्या येणार नाही कारण 7च्या पाड्यात 7 5 35 ही संख्या आहे. 54 नाही. 9च्या पाड्यात 18 18 1 18 18 2 36 18 3 54 ही मूळ संख्या त्या पाड्यात आहे त्यामुळे मूळ संख्या नाही. 13 7 91 आहे मूळ संख्या नाही. 79 कुठल्याच पाड्यात नाही किंवा त्याला त्या 79 किंवा 1 या व्यतिरिक्त कुठल्याच संख्येने भाग जात नाही म्हणून 79 ही मूळ संख्या आहे. पुन्हा त्यानंतर 92 ही पण मूळ संख्या नाही. 71 ही मूळ संख्या आहे.
21 ही मूळ संख्या नाही. मग हे 79 आणि 71 या दोन मूळ संख्या आहेत. आता अंकांच्या जागांची अदलाबदल करायची आपल्याला आणि अदलाबदल करून त्या मूळ संख्या आहेत का वेगळ्या संयुक्त संख्या होतात हे पाहायचे. जर याची ही अदलाबदल केली तर या ठिकाणी 97 ही संख्या तयार होईल आणि याची अदलाबदल केली तर याची 17 संख्या तयार होईल. मग हे 97 मूळ संख्या आहे का? आहे. 17 मूळ संख्या आहे का? आहे. म्हणून या दोन मूळ संख्या काय होतील? मूळ संख्याच राहतील. किती? 2. मग पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे पहा. बघा पुढचा प्रश्न आहे 355, 240, 171, 135, 867 या संख्या मालेतील संख्या चढत्या क्रमाने लावल्यास मध्यभागी येणारी संख्या कोणती? आता या संख्या चढत्या क्रमाने लावायच्यात. मग तुम्हाला मी सांगितलेलं आहे की संख्या चढत्या क्रमाने लावायच्या असल्यास काय करायचं आहे? आपण या संख्या या ठिकाणी कागदावर आपण लिहून घेऊया. 355, 240, 171, 135 आणि 867 या संख्यांचा चढता क्रम आपल्याला काय करायचा आहे? करायचा आहे. तर चढता क्रम करताना काय करतो आपण? याच्यातला पहिला अंक 3, याच्यातला 2, याच्यातला 1, यामधील 1, यामधील 8. सर्वात लहान अंक कोणता आहे? हे 2 आहे. तर आता हे दोन्हीचे पहिला अंक 1 1च आहे. म्हणून याच्यावरून न कळता याच्यातली लहान संख्या कोणती आहे? तर ही दुसऱ्या अंकावरून. याच्यातला दुसरा अंक 7 आणि याच्यातला दुसरा अंक 3. मग 3 हे लहान आहे म्हणून ही 135 संख्या सर्वात लहान असेल. यानंतर 171 ही संख्या आहे. आता या दोन संख्या या ठिकाणी गेल्या. आता त्यानंतर या तिन्ही मधली लहान संख्या 2, 3 आणि 8 यापैकी 2 अंक लहान आहे. त्यामुळे 240 याच्यापेक्षा मोठा 3 आहे 355 आणि यापेक्षा मोठा 8 आहे 867. हा झाला याचा चढता क्रम. आता चढता क्रमाने लावल्यास मध्यभागी येणारी संख्या कोणती? तर हे पहा 1 2 1 2. तर मध्यभागी कोणती संख्या आली? 240. तर पर्यायामध्ये 240 किती नंबरला आहे? 3 नंबरला. म्हणून 240 हे उत्तर आपलं बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 30 नंबरचा. तर 30 नंबरचा प्रश्न काय आहे? गटात आता 30 ते 33 काय आहे? गटात बसणारे पद ओळखायचे. गटात न बसणारे इथं न आहे. गटात न बसणारे पद आपल्याला काय करायचं आहे? ओळखायचं आहे. पहिला पर्याय आहे मटकी, गहू, ज्वारी आणि बाजरी. पाठीमागं पण असा एक प्रश्न आलता. त्याच्यातून गटात न बसणारं पद आपल्याला ओळखायचं होतं. याच्यामध्ये मटकी हे बसत नाही. का बसत नाही? कारण मटकी हे कडधान्य आहे, गहू हे तृणधान्य आहे, ज्वारी हे तृणधान्य आहे आणि बाजरी पण काय आहे? तृणधान्य आहे. आता ही कशी ओळखायची? की ज्याला शेंगा असतात, शेंगाच्या बिया असतात, ती कडधान्य असतात आणि ज्याला पानवर्गीय म्हणजे पानाच्या झाडापासून पानाच्या जे छोटे छोटे रोपटं आहेत त्याच्यापासून ज्या आपल्याला काही धान्य वगैरे मिळत असतं त्याला तृणधान्य असं म्हटलं जातं. म्हणून मटकी हा पर्याय गटामध्ये बसत नाही. पुढे प्रश्न क्रमांक 31. या ज्या 4 आकृत्या दिलेल्या आहेत आणि मधी अक्षर दिली आहेत. आता यामध्ये कसं असतं? अक्षरांचा क्रम पाहिजे असतो आपल्याला. क्रम नसेल कोणत्या क्रम? बघा EFGH ह्या उजव्या क्रमानं काय केलेलं आहे? या क्रमानं अक्षरं दिलेली आहेत. पुढे बघा WXYZ याचा पण असा क्रम आहे. ABCD या पण आकृतीचा असा क्रम आहे. याच्यामध्ये मात्र PQRS असा क्रम कुठलाच काय केलेला नाही? दिलेला नाही. क्रम दिलेला नाही म्हणून 4 हा पर्याय गटामध्ये बसत नाही. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 32. 263, 451, 482 आणि 393 याच्यामध्ये कोणता क्रम बसत नाही?
बघा याच्यामध्ये दोन नंबरचा 451 हा पर्याय गटामध्ये बसत नाही. आता तुम्ही म्हणाल का बसत नाही, तर बघा 2 पहिला अंक गुणुले शेवटचा अंक म्हणजे 2 गुणुले 3 बरोबर 6. पहिला अंक 4 गुणुले शेवटचा अंक 1 मधला अंक 4 एके 4. 4 न घेता इथं काय केलेलं आहे 5 घेतलेला आहे. आता इथं बघा 4 गुणुले 2 बरोबर मधला अंक 8. 3 गुणुले 3 बरोबर मधला अंक 9. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हा गटामध्ये बसत नाही. पुढे बघा प्रश्न क्रमांक 33 गटात बसत नाही. कोणता बसत नाही गटात? बघा 3 अंश छेद 10, 5 अंश छेद 24, 8 अंश छेद 65, 7 अंश छेद 50. वरच्या संख्येचा वर्ग अधिक 1, वरच्या संख्येचा वर्ग वजा 1, वरच्या संख्येचा घन अधिक 1, वरच्या संख्येचा घन वजा 1 अशी ठराविक काही याच्यामध्ये बसतात का आपण पाहायचं. तर आता आपण जर पाहिलं 3चा वर्ग बरोबर 9 अधिक 1 बरोबर 10 आलेलं आहे. 5चा वर्ग बरोबर 25 अधिक 1 26. 26 आलंय का इथं? नाही, 26 पाहिजे होतं. इथं बघा 8चा वर्ग बरोबर 64 अधिक 1 बरोबर 65. 7चा वर्ग बरोबर 49 अधिक 1 बरोबर 50. म्हणजे इथं बरोबर आले, इथं बरोबर आले, इथं बरोबर आले, इथं मात्र बरोबर आलेलं नाही. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर येतं. पुढं बघा प्रश्न क्रमांक 34 आणि 35. 34च्या त्या ठिकाणी मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? बघा 5, 6, 7, 12, 9, 18, 11, 24 आणि प्रश्नचिन्ह दिलेले. यामध्ये हा क्रम कसा आलाय ते पाहायचं. 5, 6, 7, 12, 9, 18, 11, 24 ही 5 विषम संख्या आहे. याच्यानंतर समसंख्या आहे. 5च्या नंतरची विषम संख्या 7, 7च्या नंतरची विषम संख्या 9, 9च्या नंतरची विषम संख्या 11, 11च्या नंतरची विषम संख्या 13. पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी काय होईल? येईल. याचप्रमाणे पुढे प्रश्न क्रमांक 35. 106, 86, 68, 52, 38. या ठिकाणी काय झालेलं आहे बघा. 106 वजा 20 86 आलं. 86 वजा 18 68 आलं. 68 वजा 16 52 आलं. 52 वजा 14 38 आलं. आणि 38 वजा 12 काय येईल या ठिकाणी? 38 वजा 12. तर पर्याय क्रमांक 1 26 हा पर्याय काय होईल त्या ठिकाणी? येईल. पुढे प्रश्न क्रमांक 36. क्रमाने येणारी आकृती पर्यायामधून निवडा. त्रिकोण आहे, गोल आहे, उलटा त्रिकोण आणि टिंब आहे. इथं काय झालंय? त्रिकोण आहे, गोल आहे, उलटा त्रिकोण आहे, मधला टिंब काय झालाय? कमी झालं. इथं काय झालं? त्रिकोण आहे, गोल आहे, उलटा त्रिकोण काय झालाय? कमी झाला. म्हणजे यामध्ये क्रम काय लागलाय? एक एक आकृती काय झाली याच्यामधली कमी होत आली. तर आता याच्यातला गोल निघल्यावर काय राहणार आहे? फक्त त्रिकोण राहणार आहे. मग त्रिकोण किती नंबरला आहे? 2 नंबर. पुढे प्रश्न क्रमांक 37. प्रश्न क्रमांक 37 काय म्हटले पहा. या चिन्ह मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी अनुक्रमे कोणती चिन्हे येतील? बघा हा चिन्हांचा क्रम आहे. गोल, त्रिकोण, चौकोन आणि हा भरीव चौकोन. तर इथं काय झालंय? गोल आहे, त्रिकोण आहे, चौकोन आहे, भरीव चौकोन या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी काय होईल? येईल. तो आपण इथं काय करूया? त्याप्रमाणे आकृती काढून घेऊया, रंगवून घेऊया. इथं काय झालंय? इथं पाहिजे चौकोन या ठिकाणी भरीव चौकोन आपल्याला. त्यानंतर गोल आहे, त्रिकोण आहे, चौकोन मात्र या ठिकाणी काढलेला नाही. म्हणून या ठिकाणी काय येईल? चौकोन येईल. पुन्हा हा भरीव. त्यानंतर गोलला गोल, त्रिकोणाच्या जागी प्रश्नचिन्ह आलेला आहे म्हणून इथं त्रिकोण येणार आहे. हा क्रम कुठला आहे? हा क्रम प्रश्न क्रमांक
ते 37चा पर्याय क्रमांक 1 हा याच्यातला काय आहे क्रम आहे. पुढे बघा, खालील संख्या मालिकेत आलेली चुकीची संख्या पर्यायामधून निवडा. आता या ठिकाणी काय झालंय बघा, 6. हा प्रश्न तुम्हाला मी कागदावर समजून सांगतो. या ठिकाणी बघा काय झालंय, 6 अधिक 6 बरोबर 13. इथं 13, 13 अधिक 13 बरोबर 26 अधिक 1 बरोबर किती आलं 27. इथं पण 6 अधिक 6 बरोबर 12 अधिक 1 बरोबर 13. इथं जरा मी 6 अधिक 6 13 डायरेक्ट म्हणलो, बरोबर का. आता 13 आलं की नाही, मग तुम्हाला सांगितलं 13 अधिक 13 26 अधिक 1 27. मग इथं काय यायला पाहिजे होतं, 27 आलं का नाही. 27 अधिक 27 बरोबर 54 अधिक 1 बरोबर 55. इथं कुठली संख्या यायला पाहिजे होती, 55. त्यापैकी काय आलेली आहे, 54. म्हणून चुकीचा पर्याय क्रमांक 1 हा 54 चुकीचा पर्याय आहे. पुढे बघा, 39वा प्रश्न आहे. एका रांगेत 15 विद्यार्थी उभे आहेत. 2 विद्यार्थ्यांमध्ये 5 मीटर अंतर आहे, तर त्या रांगेची एकूण लांबी किती. प्रश्न क्रमांक 39. तर आता काय करायचं, इकडे बघा तुम्हाला सांगतो. एक रांग आहे आणि त्या रांगेत विद्यार्थी उभे आहेत. हे प्रश्न मी तुम्हाला पाठीमागे पण सांगितले होते की कशा पद्धतीनं काय करायचे घ्यायचे. तर या ठिकाणी बघा, एका रांगेत किती विद्यार्थी, इथं 15. किती मीटर अंतर आहे, 5. 15 गुणिले 5 करायचं, बरोबर किती झालं, 15 5 75. आता याच्यातून वजा 5 करायचे, किती आलं उत्तर 70. आणि हे आपलं 70 उत्तर असणार आहे. आता तुम्ही म्हणा वजा 5 का करायचे, तर वजा 5 असे काय, एका रांगेत किती विद्यार्थी, 15 विद्यार्थी. 2 विद्यार्थ्याच्या मध्ये पहिला विद्यार्थी इथं उभा राहिला, दुसरा विद्यार्थी इथं उभा राहिला. आता याच्यामध्ये किती याचं अंतर आहे, 5 मीटरचं. मग हा जो पहिला विद्यार्थी हा उभा राहिलाय, याच्यामध्ये अंतर असणार आहे का, नाही. म्हणून आपण हे 15 गुणिले 5 75 हे याचं अंतर काय करतो आपण, याचं धरत नाही, याचं अंतर नसते, ते धरायचं नसतं. म्हणून 75 वजा 5 बरोबर काय आलं, 70 आलं. पुढचा प्रश्न आपण पाहूया. 40 नंबरचा प्रश्न सोपा आहे. चैत्र महिन्याला वैशाख म्हटले, फाल्गुन महिन्याला चैत्र म्हटले, माघ महिन्याला ज्येष्ठ म्हटले, तर गुढीपाडवा हा सण कोणत्या महिन्यात येईल. बघा पाठीमागं पण हा प्रश्न काय झाला होता, जशाच तसा पाठीमागच्या प्रश्नपत्रिकेत आला होता. काही वेळेस शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिकेत आहे असे प्रश्न काय होतात, येऊ शकतात. त्यामुळे आपण लक्ष या ठिकाणी काय करायचंय द्यायचंय, सोडवलेले जे प्रश्न आहेत त्यांच्यावर पण काय करायचंय लक्ष द्यायचं आहे. आणि मी तुम्हाला त्यावेळेसही सांगितलेलं होतं, असे प्रश्न सोडवताना काय करायचं, प्रथम प्रश्नाचं खरं उत्तर शोधायचं. खरं उत्तर काय आहे याचं, गुढीपाडवा हा सण कोणत्या महिन्यात येईल. तर गुढीपाडवा हा सण खरा उत्तर काय आहे, कुठल्या महिन्यात येतो, चैत्र. कुठल्या महिन्यात येतो, चैत्र महिन्यात येतो. मग चैत्र महिन्याला काय म्हटलेलं आहे, चैत्र महिन्याला वैशाख म्हटले. काय म्हटलंय, वैशाख. म्हणून याचं उत्तर काय होईल, वैशाख. प्रश्न पर्याय क्रमांक 3 येईल. मी तुम्हाला पाठीमागं याच्यामध्ये सांगितलं होतं की चैत्र आहे, चैत्रामध्ये कोणकोणते सण असतात, गुढीपाडवा असतो, रामनवमी असते, हनुमान जयंती असते. ज्येष्ठ आहे, ज्येष्ठ महिन्यात कोणकोणते सण असतात, वटपौर्णिमा असते, मंगळागौर असते. वैशाख महिन्यात कोणकोणते सण असतात, अक्षय तृतीया, बुद्ध पौर्णिमा, तिला आपण वैशाख पौर्णिमा म्हणतो, परशुराम जयंती असते, गंगा सप्तमी असते, नरसिंह जयंती असते. आणि फाल्गुन महिन्यामध्ये होळी असते, त्याला आपण हुताशनी पौर्णिमा म्हणतो, धुलिवंदन असतं, तुकाराम बीज असते, श्रीरामकृष्ण परमहंस जयंती असते. हे मराठी महिन्यातले सण जे आहेत, हे मराठी महिन्यातले सण आपण काय करायचे आहेत, लक्षामध्ये ठेवायचे आहेत. यानंतर आहे प्रश्न क्रमांक 41, क्रम ओळखा. तर क्रम काय आहे बघा, अधिक गोल. इथं काय आलंय, अधिकचं डबल झालंय, गोलचं डबल झालंय. इथं काय झालंय, अधिक याच्यात अधिक 1 वाढलाय, प्रत्येकाच्यात 1 न क्रम वाढत जातोय. तर मग इथं गोल, तर इथं किती गोल होते, 2, म्हणजे अजून 1 गोल होईल.
आणि क्रम कशाचा वाढलाय? गोलाचा. तर अजून एक म्हणजे हे 2 गोल कुठल्या पर्याय आहेत? पर्याय क्रमांक 2. ह्याच्यात 2 गोल आहेत म्हणून याचं 41चं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येतं. पुढचा प्रश्न आहे, खालील आकृतीत चौकोनांची संख्या लिहा. मी तुम्हाला अगोदरही सांगितलं होतं, चौकोनाची संख्या लिहिताना वरच्या ह्याच्यात अंक लिहून घ्यायचे 1 2 3 4. उभ्या ह्याच्यात पण अंक लिहून घ्यायचे पहिल्या ओळीत 1 2. आता काय करायचं? ह्या 1 आणि 2 ची करायची बेरीज. किती आली? 3. आणि याची पण काय करायची? आडव्या जे अंक लिहिले त्याची बेरीज करायची आपण. 1 आणि 2 3. 3 आणि 3 6. 6 आणि 4 10. आता याची आलेली बेरीज 10. याची उभे आलेली बेरीज 3. याचा करायचा गुणाकार. 10 गुणिले 3 बरोबर 30. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. अशा पद्धतीने आपण चौकोन मोजायचे आहेत. पुढचा आहे प्रश्न 43. जर भाषेला विज्ञान, मगाच्या सारखा प्रश्न आहे बघा, चैत्र वैशाख सारखा आहे की नाही? भाषेला विज्ञान, विज्ञानाला इतिहास, इतिहासाला गणित, गणिताला भूगोल म्हटले तर शिवाजी महाराजांची माहिती वाचण्यासाठी कोणत्या विषयाचे पुस्तक घ्यावे लागेल? आता मी तुम्हाला मगाशी काय सांगितलं होतं? अगोदर खरं उत्तर काढायचं. तर शिवाजी महाराज आपण जे पाहतो, छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती आपल्याला कशामध्ये मिळते? इतिहासाच्या पुस्तकामध्ये. कशामध्ये मिळते? इतिहासाच्या पुस्तकामध्ये. मग आता इतिहासाला काय म्हटलंय हे आपण काय करायचं? बघायचं. भाषेला विज्ञान, विज्ञानाला इतिहास, इतिहासाला काय म्हटलंय? इतिहासाला गणित म्हटलंय. तर मग आज याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3 गणित. आता पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 44. तुम्हाला मी सांगितलं होतं आकृत्याची पाण्यातील प्रतिबिंब शोधा. पाण्यातील प्रतिबिंब शोधण्यासाठी काय करायचं? ही दिसती आपल्याला आकृती, ही आकृती आपण काय करायची? काढायची. आता इथं गोल काढूया आणि ही आकृती आपण आहे अशी काय करूया? या ठिकाणी काढूया. काढली. आता ही आकृती आहे अशी आपण आकृती काढल्यानंतर काय करायचं आपल्याला? ही आकृती काढल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं, ही आकृती काढल्यानंतर हे पान आहे ते असं उलट करायचं. केलं. आता या आकृतीमध्ये उलट पान केल्यानंतर आपल्याला खालनं कशी आकृती दिसते तशी काढायची. काढली. ही आकृती आपल्याला अशी दिसते. आणि ही अशी दिसते. दिसते की नाही? अशीच आहे ना? आता ही जी आकृती आहे अशी दिसते का नाही? याला फक्त मी काय म्हणलं? ही बाजू वर न्यायची आणि वरची बाजू खाली आणायची. म्हणजे ही कागद फक्त असा फिरवायचा. फिरवला. आता असा कागद फिरवल्यावर अशी आकृती आपल्याला याच्यामध्ये कोणती दिसत आहे? असा फिरल्यानंतर याची आकृती आपल्याला अशी कोणती दिसत आहे? बघायचं आपण. कोणती दिसती? बघा, अशी आकृती कोणती दिसते आपल्याला? 4 नंबरची आकृती दिसते. दिसते की नाही? म्हणून याचा पर्याय क्रमांक 4 हे आपलं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. त्यानंतर लगेच आपला प्रश्न क्रमांक 45. 45ला पण आपण काय करायचंय? त्याच पद्धतीनं करायचंय. ही आकृती आहे अशी या ठिकाणी काय करायची? कागदावर काढायची. गोल काढून घ्या आधी. गोल काढून घेतला. त्याच्यामध्ये हा असा वाय सारखं काढून घ्या. ते अक्षर त्या ठिकाणी लिहा. लिहिली. आता काय करायचं? हे पान फक्त आपण पलटायचं. पलटून खाली कसं दिसतंय आपल्याला हे पहा. जसं दिसतंय तसं आपण काय करायचं आहे? ती आकृती काढायची आहे. अशी आपल्याला दिसली. आता काय करायचंय? हे फक्त पान असं वरची बाजू खाली, खालची बाजू वर करायची आहे. आता अशी आकृती आपल्याला कुठं दिसते? ही आहे का? नाही. ही आहे का? आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे काय असणार आहे? त्याचं उत्तर असणार आहे. फक्त एवढं सोपं आहे आकृत्यांच्या बाबतीमध्ये.
याच्यानंतर प्रश्न क्रमांक 46 आणि 47. आता प्रश्न क्रमांक 46 आणि 47 पण मी तुम्हाला काय केलेली आयडिया सांगितलेली आहे. याच्यामध्ये काय आयडिया आहे की बघा, आरशातील प्रतिमा काढताना पण मी तुम्हाला सांगितलेलं होतं काय करायचं. ही आकृती आपल्याला या ठिकाणी कशी दिसत आहे त्या पद्धतीनं काढून घ्या काढून घेतली. इथं पण मध्ये पण काय आहे, आरशाला आणि पाण्याला काय करायचे फक्त लक्षात ठेवा. काढ. आता ह्याला काय करायचंय, याला पण असं पान पाठीमागं पलटायचं आणि इथं ज्या पद्धतीने आकृती दिसती त्या पद्धतीने ती आकृती आपण काय करायची त्यामध्ये काढून घ्यायची आहे. घ्या काढून, घेतली काढून. आता आरशामध्ये पाण्यामध्ये आपण ह्याला असं पलट करतो. आरशामध्ये तसं करायचं नाही. आरशामध्ये आहे असं ठेवायचं. ही किती नंबरची आकृती आहे, अशी आपल्याला आकृती किती नंबरची दिसती बघा. अशी आकृती किती नंबरची दिसते आपल्याला, ही आहे का, नाही. या कोपऱ्यात एक असणारी ही आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढा प्रश्न क्रमांक 47 पण आरशातील काय आहे, प्रतिमा आहे. आरशातील प्रतिमेला आकृती काढायची आणि पाठीमाग पान उलटून आहे अशी गिरवायची आहे. यामध्ये काहीच करायचं नाही, पान उलट सुद्धा करायचं नाही. हे पहा, आहे अशी पाठीमागून जशी आपल्याला दिसेल तशीच आकृती आपल्याला काय करायची आहे, काढायची आहे. आणि जशी आपण काढलेली आहे तशीच आकृती आपल्याला काय करायची आहे, बघायची आहे. ही आहे का, नाही. ही आहे का, नाही. ही आहे का, बघा ही जुळते, म्हणून पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीने आरशातील आणि पाण्यातील प्रतिमा आपल्याला काय करायच्यात, लक्षात ठेवायच्या. म्हणजे याला लक्षात ठेवायचं नाही, हातातले मार्क आहेत, अजिबात मार्क जाऊ द्यायचे नाहीत. आरशातली प्रतिमा आणि पाण्यातली प्रतिमा अगदी सोपी ट्रिक मी तुम्हाला या ठिकाणी काय केलेली सांगितलेली आहे. पुढचा प्रश्न आहे 48. हा समसंबंध आहे. वक्षपोकळी फुफ्फुस तर शिरोपोकळी काय. तर बघा, माणसाच्या शरीरामध्ये 4 प्रकारच्या पोकळ्या असतात. शिरोपोकळी, वक्षपोकळी, उदरपोकळी आणि कटिपोकळी. यामध्ये शिरोपोकळीमध्ये बघा, शिरोपोकळीमध्ये काय विचारले, तर शिरोपोकळीमध्ये येतो मेंदू. शिरोपोकळी म्हणजे डोक्याचा भाग, जो डोक्याच्या भागाला शिरोपोकळी म्हटलं जातं. या शिरोपोकळीत अजून काय काय येतं, डोळे, कान, नाक, आपला जो जबडा आहे तो पण त्याच्यामध्ये येतो. आणि ही वक्षपोकळी या ठिकाणी फुफ्फुस दिलेला आहे. फुफ्फुस येतात, हृदय येतं, श्वसन नलिका येते, अन्न नलिका पण आपली काय होते, वक्षपोकळीमध्ये येते. वक्षपोकळी या ठिकाणी आपल्या छातीच्या पिंजऱ्याच्या ठिकाणी असते. आता उदरपोकळी, याच्यानंतर त्या दुसऱ्या ज्या 2 पोकळ्या आहेत, उदरपोकळी आणि कटिपोकळी. तर उदरपोकळीमध्ये आपलं पोट, लहान आतडे, मोठे आतडे, यकृत, स्वादुपिंड, पित्ताशय हे काय होतात, येतात. आणि कटिपोकळी जी आहे ही कटिपोकळी आपल्या पोटाच्या खालच्या भागामध्ये येते. त्या ठिकाणी काय असतं, तर त्या ठिकाणी मूत्रपिंड म्हणजेच किडनी काय असते त्या ठिकाणी असते. हे काय करायचं, लक्षात ठेवायचं आहे. ही आतडे येतात, हृदय येतात, जठर येतात, हे कुठं येतं हे पण प्रश्नपत्रिकेमध्ये काय केलं जातं, विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे या बाकीच्या गोष्टी ही आपण याबरोबर लक्षात ठेवणं अगदी गरजेचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 49 आणि 50 साठी सूचना दिलेल्या आहे. डावीकडे दिलेल्या आकृतीसारखी दिसणारी तंतोतंत आकृती शोधा. आता याच्यात काय अवघड आहे का, फक्त तंतोतंत शोधायची आहे. बघा, याच्यात दिली प्रश्न आकृती, उत्तर आकृती कोणती आहे तंतोतंत शोधणारी, तंतोतंत दिसणारी, बघायचं आपल्याला. ही आहे का, नाही, कारण याचं तोंडाची दिशा केली, याच्या तोंडाची अशी केली, याच्या तोंडाची अशा केली, तर ही मात्र बरोबर काय होते आपल्याला त्या ठिकाणी बसतं. पर्याय क्रमांक 50 मध्ये पण काय आहे बघा, तंतोतंत असणारी आकृती. बघा या ठिकाणी बघा, ही मध्ये रेष इथं गोल या बाजूला आणि या बाजूला, इथं या बाजूला आणि या बाजूला, इथं मध्ये रेषच नाही,
इथं टिंबच नाही ती, तर इथं या बाजूला आणि या बाजूला असणारी एक 4 नंबरची आकृती आहे. अगदी सोप्या पद्धतीने हे प्रश्न दिलेले आहेत. पुढे बघा, पुढे पण समसंबंध दिलेला आहे. हा काय समसंबंध आहे? 6 42 तर 8 ला किती? तर हा समसंबंध कसा दिलाय बघा, 6 6 36 6 सत्ती 42 म्हणजे 6 गुणुले 7 पुढचा अंक घेतलाय. 6 गुणुले 7 पुढचा अंक 42. 8च्या पुढचा अंक 8 गुणुले 9 बरोबर 8 9 72. अशा पद्धतीने हा 2 नंबरचा पर्याय काय होतो या ठिकाणी येतो. आता बघा प्रश्न क्रमांक 22 काय आहे? एका रांगेत डावीकडून 8व्या क्रमांकावर. आता तुम्हाला मी सांगितलेलं आहे, पहिल्याच पेपरला आपण सोडवताना सांगितलं असतं, हा जो आपला पेपर आहे या पेपरच्या आपला उजवा हात म्हणजे आपली उजवी बाजू ही आहे, तर ही उजवी बाजू लक्षात ठेवायची, ही डावी बाजू आहे तर ही डावी बाजू लक्षात ठेवायची. एका रांगेत डावीकडून 8व्या क्रमांकावर म्हणजे इकडून 8व्या क्रमांकावर उभ्या असलेल्या राधिकाचा उजवीकडून 18वा क्रमांक आहे. इकडून 8वा आहे तर इकडून कितवा आहे? उजवीकडून 18वा आहे. तर रांगेत मधल्या मुलाचा क्रमांक किती येईल असं आपल्याला त्या ठिकाणी विचारलेलं आहे. काय करायचं? या 18ची 18 गुणुले 8 डावीकडून 18वा आणि उजवीकडून 18वा आणि डावीकडून 8वा क्रमांक यांची फक्त बेरीज करायची. 18 आणि 8 26 आणि या 26 ला काय करायचं? 2 ने भागायचं. उत्तर किती आलं? 13. तर पर्याय क्रमांक 3 13वा. तर रांगेत मधल्या मुलाचा क्रमांक किती असणार आहे? 13वा असणार आहे. एवढंच फक्त करायचं आहे अशा प्रश्नात. प्रश्न क्रमांक 53 मला प्रश्नपत्रिका सोडवत असताना एका विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारलेला होता की 53वा प्रश्न नेमकं कळत नाही, काय करायचं? तर मी त्यावेळेस ग्रुपला आपल्या टाकलं होतं की वत्सलला ते नाव असणं आहे, तर वत्सलला पूर्वेकडे तोंड करून उभी आहे असं घ्या म्हणून सांगितलं होतं. तर वत्सलला पूर्वेकडे तोंड करून उभे असल्यास पाठीमागील दिशा कोणती? बघा, पूर्व आणि पश्चिम या समोरासमोर दिशा आहेत. पूर्वेकडे जर तोंड करून उभं राहिलं तर पाठीमागची दिशा कोणती असणार आहे? पश्चिम असणार आहे. पुढं प्रश्न क्रमांक 54 आणि 55 बघा, खालील आकृतीचे निरीक्षण करा व उत्तरे शोधा. फक्त त्रिकोणातील अंकांची बेरीज किती? आता 54वर काय करायचं आपल्याला? फक्त त्रिकोणातील अंक काय करायचे? घ्यायचे. आता फक्त त्रिकोण म्हटले मग हा 9 कशात आहे? हा फक्त त्रिकोणामध्ये आहे. अधिक दुसऱ्या कशात आहे का? नाही. असा त्रिकोणात अजून कोणता अंक आहे? 8. अधिक अजूण कोणता आहे का? 5. नाही, कारण हा आयतमध्ये पण आहे आणि त्रिकोणमध्ये आहे. हा 4 आयतमध्ये आहे, चौरसमध्ये आहे आणि त्रिकोणमध्ये आहे. हा 4 त्रिकोणमध्ये पण आहे आणि ह्या चौरसमध्ये पण आहे. आता हा 3 आहे. हा 3 हा फक्त त्रिकोणात आहे, कशातच नाही. मग 9 आणि 8 17, 17 आणि 3 20. पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीने फक्त बघायचंय, निरीक्षण करून आपल्याला त्याचं उत्तर द्यायचं आहे. पुढचा प्रश्न आहे 55. तिन्ही आकृत्यामध्ये किती अंक आले आहेत? आता बघा किती अंक आहेत? हा 1 बघा बरं, हा 1 फक्त ह्या एकाच आकृतीत आहे. हा 5 बघा बरं, हा 5 आयतामध्ये त्रिकोणामध्ये. हा 6 फक्त आयतामध्ये आहे. हा 4 अंक बघा, 4 2 ठिकाणी. हा 4 त्रिकोण आणि चौकोनमध्ये, परंतु हा 4 जो आहे हा 4 या चौकोनमध्ये आहे, त्रिकोणमध्ये आहे आणि या आयतमध्ये पण आहे. म्हणजे तिन्ही आकृत्यामध्ये किती अंक आले आहेत? फक्त एकच अंक, 4 अंक आलाय. पण त्यांनी काय विचारलंय आपल्याला? कोणता अंक विचारलेलं नाही. किती अंक आले? तर फक्त एकच अंक काय झालाय? तिन्ही आकृत्यामध्ये आलेला आहे. अशा ठिकाणी आपण काय करू शकतो? प्रश्न न समजल्यामुळे चुकू शकतो. तर महत्वाचं काय आहे? जे प्रश्न आहेत हे प्रश्न आपल्याला समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आहे संत ज्ञानेश्वरी. तर समर्थ रामदास यांचा ग्रंथ कोणता आहे? संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, समर्थ रामदासांनी काय लिहिली? तर समर्थ रामदासांनी काय केलं? दासबोध लिहिला. तर या ठिकाणी आपल्याला सगळंच माहिती पाहिजे. समर्थ रामदास अभंगगाथा कुणी लिहिली आहे? तर अभंगगाथा संत तुकाराम महाराज यांनी लिहिलेली आहे. तुकाराम गाथा कोणी लिहिली? तुकाराम गाथा ही संत तुकाराम महाराज यांनी लिहिलेली आहे. दासबोध
हे समर्थ रामदासांनी लिहिलेले आहे. आणि गीताई, गीताई ही आचार्य सांगा, आचार्य विनोबा भावे यांनी लिहिलेलं आहे. याबरोबर या पर्यायाबरोबर आपल्याला इतरही पर्याय काय पाहिजे तर माहीत पाहिजेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 57. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? काय केलंय या ठिकाणी बघा, 2 3 6 36, 7 4 1 28, 3 6 3 प्रश्नचिन्ह. या ठिकाणी 36 का आलं, या ठिकाणी 28 का आलं, हे आपण करून बघायचं आहे. मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं सर्व अंकांची बेरीज मध्ये आले आहे का, सर्व अंकांचा गुणाकार मध्ये आले आहे का, अंकांचा वर्ग करून त्याच्यात अधिक केला आहे का, वर्ग करून वजा केला आहे का, घन आहे का, हे सगळं बघायचं. तर आपण सुरुवातीला बघू, बेरीज बघू. 2 आणि 3 5, 5 आणि 6 11, 11 तर मग बेरीज बसत नाही. वर्ग या ठिकाणी गुणाकार बघू, 2 गुणुले 3 बेत्रिक 6 आणि 6 6 36 बसतो. 7 चौक 28, 28 एके 28 बसतो. म्हणजे या ठिकाणी काय झालेलं आहे, क्रम कुठला लागलेला आहे, गुणाकाराचा लागलेला आहे. बघा 2 गुणुले 3 गुणुले 6 बरोबर 36, 7 गुणुले 4 गुणुले 1 बरोबर आलं 28. आता 3 गुणुले 6 बरोबर गुणुले 3, आता 3 गुणुले 6, 3 6 18 आणि 18 त्रिक 54, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर अगदी योग्यपणे या ठिकाणी काय होतं, येतं. पुढे आहे प्रश्न क्रमांक 58. 16 मे 1996 ला मंगळवार होता, तर 23 जुलै 1996 ला कोणता वार असेल? दिनदर्शिकेवरचा प्रश्न मी तुम्हाला कागदावर आता हा प्रश्न काय करतो, सोडून दाखवतो. मी तुम्हाला सांगितलं होतं बाळांनो, जर असा प्रश्न आला तर काय करायचं. मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं 16 मे 1996 आणि पुढचं पण काय केलंय, जून आणि जुलै 1996, म्हणजे त्याच वर्षातलं फक्त महिना बदललेला आहे. आता 16 मेला कोणता वार येतोय, मंगळवार. आणि आपल्याला विचारलंय कधीचं, 23 जुलै. 23 जुलै, तर 23 जुलैला कोणता वार येईल हे विचारलेलं आहे. प्रश्न सोडवायचा कसा, तुम्हाला मी सांगितलेलं होतं 28 दिवसाच्या महिन्यामध्ये आहे तेच वार राहतात, बरोबर, आहे तेच वार राहतात. 29 दिवसाचा महिना असेल तर एक वार पुढे जातो. 30 दिवसाचा महिना असेल तर 2 वार पुढे जातात. कायम लक्षात ठेवायचं, मी खूप वेळा हा प्रश्न झालेला आहे. 31 दिवसाचा महिना असेल तर 3 वार पुढे जातात, बरोबर. आता याच्यावरनं आपल्याला काय करायचंय, 16 मे मंगळवार, तर 16 जूनला कोणता वार असेल, बघा कोणता वार असेल, मे म्हटलंय. मे महिना किती दिवसाचा असतो, 31 दिवसाचा. मग मंगळवार पासून 3 वार पुढे जायचं, बुधवार गुरुवार शुक्रवार. 16 जूनला कोणता येणार वार, शुक्रवार. आता जून झालं, आपल्याला कुठं जायचंय, जुलैमध्ये. तसंच 16 जुलैला कोणता वार येईल ते पण पाहूया आपण. आता 16 जून महिना किती दिवसाचा असतो, 30 दिवसाचा असतो. म्हणून याच्या पुढं 2 वार जायचं, शुक्रवारच्या नंतर 2 वार, शनिवार आणि रविवार. 16 जुलैला कोणता वार येईल, रविवार. आपल्याला विचारलंय कितीचं, 23 जुलैचं. मग 16, आता याच्यामध्ये आठवडा बसतो का, 23 पर्यंत. 16 अधिक 7 बघूया बसतो का ती. 16 आणि 7 दिवसाचा आठवडा असतो, म्हणून आपण इथं 7 घेऊया. 6 6 12 13 13 4 1 1 1 2 3 23 बरोबर. 23 जुलै हा बरोबर बसलाय. मग आपल्याला विचारलाय पण कधीचा, 23 जुलैचा. आणि मग 23 जुलैला पण कोणता वार येईल, दर 7 दिवसाने तोच वार येतो. इतर रविवार आलाय त्याच्यात आपण 7 मिळवले, तर त्या ठिकाणी पण काय होणार आहे, वार कोणता येणार आहे, रविवार येणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1. अजून लक्षात घ्या, ज्यांना समजलं नसेल त्यांनी 28 दिवसाचा महिना असेल तर आहे तेच वार पुढच्या महिन्यामध्ये येतात. 29 दिवसाचा महिना असेल तर आज जो वार, आजच्या तारखेला जो वार आहे तो पुढच्या तारखेला 1 वारानं पुढे जातो. 30 दिवसाच्या महिन्यामध्ये 2 वारानं पुढे जातो. 31 दिवसाच्या महिन्यामध्ये 3 वारानं काय होतो, पुढे जातो.
त्याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया 59. या ठिकाणी बघा 59 प्रश्न बऱ्याच मुलाला काय झाला होता, सुटला नव्हता. मी तुम्हाला पहिल्या पण अगोदर काय सांगितलं होतं की पर्याय जरी एखादा चूक असेल तरी आपण आपलं काय करायचं, बरोबर उत्तर काढायचं आहे. तर हा प्रश्न पण त्या पद्धतीचा होता, यामधील पर्याय चुकलेले होते. तर या ठिकाणी काय करायचंय बघा, 1 आणि 2 किती आहे याची बेरीज करायची. 1 अधिक 2 बरोबर 3 आणि याला गुणुले 13 करायचं होतं. 13 त्रिक 39. दुसरा पण पर्याय 3 अधिक 4 बरोबर किती झालं 7 गुणुले 13 बरोबर 91 आणि पुन्हा काय आहे खाली 3 अधिक 2 बरोबर 5 गुणुले 13 बरोबर 13 पाचे 65. 65 हा पर्याय यामध्ये नाही, परंतु या ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक झालेला असणार आहे. हा 65 जरी तुम्ही इतर ठिकाणी पर्याय नसला म्हणून तुम्ही जर लिहिलं असेल तरी ज्यांनी 65 ही उत्तर काढलेलं आहे त्यांचं ते उत्तर बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे 60 नंबर. एका रांगेत 6 मीटर अंतरावर एक अशी 40 झाडे लावली तर 5 ते 10 क्रमांकाच्या झाडामधील अंतर किती? 5 ते 10 क्रमांकाच्या. आता हा प्रश्न जरा सोपा आहे. कागदावर पण मी तुम्हाला याचं विश्लेषण काय करतो समजून सांगतो. तर आता बघा, सर्वप्रथम 6 मीटरवर काय केले तर लावलेत, बरोबर का नाही? मग 5 ते 10 क्रमांकाच्या झाडामधील, मग 5 ते 10 क्रमांकाची झाडं बघा, हे 5 क्रमांकाचं झाड आहे, 6, 7, 8, 9 आणि 10 हे क्रमांकाचे झाड. आता ह्याचं अंतर विचारलंय आपल्याला. प्रत्येकाचं अंतर किती किती मीटर आहे? 6 मीटर. 6 1 6 6 2 12 6 3 18 6 1 24 6 पंचे 30. 30 मीटर असणार आहे पर्याय क्रमांक 3. जर हे आता थोडं आहे, 5 ते 10 विचारले आपल्याला म्हणून आपलं थोडं आहे, परंतु जर हेच मोठ्या क्रमाने विचारलं तर मग आपण काय करायचं? आता मला काय करायचं तुम्हाला सांगतो. 5 ते 10, मग 5 ते 10 पर्यंतचे एकूण अंक किती होतात? 6 अंक होतात, बरोबर. 5 पासून 10 पर्यंत 6 अंक. ह्याला काय करायचं? 6 न गुणायचं. 6 6 36. आणि आता इथं 5 पण धरलाय आपण, म्हणजे इथं 5च्या पाठीमागे आहे का? नाही. म्हणून याच्यातला हे 36 मधून शेवटी 6 वजा करायचे. 30 उत्तर किती येतं? 30 येतं. हे 30 उत्तर आलेलं आहे. ठीक आहे. पुढे 61 नंबर बघा, समसंबंध दिलेला आहे. 1 2 3 4 5 6 षटकोन, त्याला पंचकोन दिलेला आहे. षटकोनाला पंचकोन म्हणजे एक कोन कमी झालाय, तोच क्रम या ठिकाणी काय होणार आहे? लागणार आहे. चौकोन दिलाय, चौकोनातला एक कोन कमी झाला तर काय येतो? त्रिकोण येतो, म्हणून पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे बघा 62. 15 ला 210 तर 12 ला किती? 15 ला 210 तर 12 ला किती? हा समसंबंध कसा आहे हा आपण काय करायचा आहे? शोधून काढायचा आहे. इथं 210 कसं आलेलं आहे हे काय करायचं आहे? आपण बघायचं आहे. मग 210 कसं आलंय बघा बरं. 15 गुणुले 15 करा, मग पाठीमागच्या संख्या काय जरा ह्याच्यामध्ये क्रम काय लागलाय? संख्या गुणुले तीच संख्या वजा 1 म्हणजे 15 गुणुले तीच संख्या, 15 वजा 1 म्हणजे 14, म्हणजे 15 गुणुले 14 केलं तर उत्तर येतं 210. तर मग इथं पण काय करायचं? 12 गुणुले तीच संख्या वजा 1 म्हणजे तीच संख्या 12 वजा 1 11. 12 गुणुले 11 तर उत्तर काय येतं आपलं? पर्याय क्रमांक 3 132. हा क्रम त्या ठिकाणी काय झालेला आहे? लागलेला आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 63. एका सांकेतिक भाषेत 28 बरोबर 2217 आणि 45 बरोबर 3315 असेल तर त्याच भाषेत 1323 ची किंमत किती? आता सर्वप्रथम आपण काय करायचंय? ही 28 बरोबर 2217 का आलं, 45 बरोबर 3315 का आलं हे बघायचं, म्हणजे आपल्याला 1323 ची किंमत निघेल. आता याची किंमत म्हणल्यावर बघा बरं, 7 1 7, 7 2 14, 14 2 28 म्हणजे काय झालंय? याचा जर गुणाकार केला तर बघा 2 गुणुले 2 गुणुले 1 गुणुले 7 तर बरोबर किती येतं आपल्याला? ही संख्या मिळते 28.
मग ह्याच्यामध्ये पण तसंच आहे का? बघा, 3 गुणुले 3 गुणुले 1 गुणुले 5 म्हणजे 45. 3 त्रिक 9, 9 एके 9, 9 5 45, म्हणून आपल्याला या ठिकाणी काय होत झालं? 45 मिळालं. हे पण तसंच आहे. तर मग आता 1 गुणुले 3 गुणुले 2 गुणुले 3 अशा पद्धतीनं आपल्याला गुणाकार करायचा आहे. 3 दोन्ही 6, 6 त्रिक 18 आणि 18 एके 18, बरोबर काय झालं? 18. पर्याय क्रमांक 3 बरोबर 18 हे आपलं काय होणार आहे? अचूक उत्तर येणार आहे. पुढचे प्रश्न आहेत बघा. सामाजिक बुद्धिमत्ता, भावनिक बुद्धिमत्तेवर आधारित प्रश्न आहेत. पूरग्रस्त लोकांना मदत करण्याचे काम गावात सुरू आहे, तर तुम्ही काय कराल? मदत देणार नाही, त्या लोकांना आर्थिक मदत करू, त्यांची गंमत करू, हाकलून देऊ. अशा वेळेस आपण काय करायचं असतं? त्या लोकांना आधार म्हणून आर्थिक मदत करावयाची असते. पुढचा प्रश्न आहे, तुमच्या शाळेच्या बागेत झाडावरून पडलेले पक्ष्याचे पिल्लू तुम्हाला दिसले तर तुम्ही काय कराल? पिल्लू अलगद उचलून कचराकुंडीत नेऊन टाकू, घरी उशीर होईल म्हणून निघून जाऊ, सर्व मित्रांना एकत्र करून पिल्लाला खेळवत बसू, पक्ष्यांचे पिल्लू अलगद उचलून बागेतील माळी काकांकडे देऊ. तर या ठिकाणी त्या पिल्लाला पक्ष्याचे पिल्लू अलगद उचलून बागेतील माळीक मामांकडे देऊ ही कृती आपली काय करणार आहे? योग्य ठरणार आहे. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 66 आहे. हा 66वा प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. काय दिले? 3 हा अंक असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक येईल? असे प्रश्न असल्यावर कसे सोडवायचे? तर मी तुम्हाला हे कागदावर काय करतो सांगतो, किंवा याला फासा ट्रिक म्हटलं जातं. काय केलं जातं? फासा ट्रिक म्हटलं जातं. आता फासा ट्रिक म्हणजे काय असते, की जे आपल्याला दिलं आहे, कोणत्या 2 ट्रिक आहेत? जर बाबा बेरीज 7 येते, या अंकांची, समोरासमोरील अंकांची बेरीज उभ्या अंकांची 7 येते किंवा येत नाही. येत जर नसेल तर ते काय असतं? स्टँडर्ड मानक असतं. लगतच्या अंकांची बेरीज 7 नसेल तर स्टँडर्ड मानक असतं, आणि लगतच्या अंकाची जर बेरीज 7 येत असेल तर ते कसं असतं? साधारण मानक असतं. मग आता हे कसं आहे ते बघूया आपण. 6 आणि 1 7 येते का नाही? ह्या 6 ची 1 ची बेरीज 7 येते. 4 आणि 3 आणि 4 ची बेरीज 7 येते. म्हणजे हे कसं आहे? साधारण मानक आहे. मग आता या साधारण मानक असल्यामुळे आता हे जे 3 आहे, या बाजूच्या ज्या अंक आहेत, 3च्या शेजारील अंक विरुद्ध बाजूस नसतील. मग 3च्या शेजारचे अंक कोणते आपण पाहूया. 3च्या शेजारचे अंक 1 आहे, त्यानंतर 6 आहे, बरोबर. याच्यामध्ये 3च्या शेजारचे अंक 5 आहे, 4 आहे, बरोबर. या सर्वात 3च्या शेजारचे अंक आपण इथं काढले. आता ह्याच्यामध्ये राहिला कोणता अंक? मग 1 3 4 5 6 कुठला राहिला? 2 राहिला. तर याच्या पृष्ठावर, विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक येणार आहे? 2 अंक येईल. पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीनं ही उदाहरणं सोडवायची असतात. पुढे आहे प्रश्न क्रमांक 67 व 68 साठी महत्वाचा आहे, समजून घ्या. एका सांकेतिक लिपीत शब्दांऐवजी अक्षरांचा वापर केला आहे, त्यांचे निरीक्षण करा. अंकांचा क्रम शब्दातील अक्षराप्रमाणे असेलच असे नाही, हे लक्षात घेऊन खालील प्रश्न सोडवा. चरण 523, मकर 637, चटक 624. तर मटन हा शब्द कसा लिहिला जाईल? हे प्रश्न सोडवताना आता या ठिकाणी काय आहे? म, याची म ची किंमत इथं किती? 6 आहे. तर ट 2 आहे, आणि न 3 आहे. मग असं आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे? इथं काय दिलंय त्यांनी? सांकेतिक लिपीत शब्दाऐवजी अक्षराचा वापर, अंकाचा क्रम शब्दातील अक्षराप्रमाणे, म्हणजे ह्या अंकांचा क्रम या शब्दातील अक्षराप्रमाणे असेलच असे नाही, हे लक्षात घेऊन खालील प्रश्न सोडवायचे. जर असं दिलेलं असेल, अंकांचा क्रम शब्दातील अक्षराप्रमाणे असेलच असे नाही, असे दिल्यानंतर आपण काय करायचं? तुम्हाला सोपी ट्रिक सांगतो. या ठिकाणी लिहून घ्यायचे शब्द. बघा मी काय करतोय, कसं लिहितोय, काय करतोय, या ठिकाणी मी लिहून घेऊ. कशा पद्धतीने लिहायचं मी तुम्हाला सांगतो. इथं या पद्धतीनं आपण ते शब्द काय करू? लिहून घेऊ. आणि कसे सोडवायचे ते पण पाहू. बघा, या ठिकाणी 523 लिहूया.
मकर त्याच्या खाली लिहायचं मकर किती आहे 637 आहे. चटक चटक किती आहे 624 आहे. तर आता काय करायचं आता तुम्हाला सांगतो हे लिहून घेतल्यावर आपण काय करायचं असतं ह्याच्यातलं पहिलं अक्षर कोणतं कोणतं आहे च. तर हे च अक्षर अजून कुठे आहे पाहायचं कुठं आहे हे इथं आहे हे पण इथं आहे. मग या रांगेतील आणि या रांगेतील सारखा अंक कोणता तो काय असणार आहे च बरोबर तो अंक असणार आहे. याच्यातला सारखा अंक आणि याच्यातला सारखा अंक कोणता आहे याच्यातला आणि याच्यातला 2 इथं 2 इथं 2 तर च बरोबर किती येणार 2 येणार. त्याच्यानंतर अजून आता याच्यातला र र कुठं आहे अजून इथं आहे इथं र आहे इथं र आहे. म्हणजे र बरोबर कसं काढायचं तर याच्यातला आणि याच्यातला तर याच्यातला आणि याच्यातला सारखा अंक कोणता 3 हे 3 आणि हे 3 म्हणून र बरोबर किती आलं 3. आता न आहे का न दुसरा आहे का न नाही. तर मग आता याच्यातला म दुसरा आहे का नाही. क दुसरा आहे का आहे इथं एक आहे इथं एक आहे. म्हणून या रांगेतला आणि या रांगेतला सारखा अंक कोणता 6 6 म्हणून क बरोबर किती आलं 6 बरोबर का नाही. आता काय करायचं याच्यातला अंक कोणता राहिला न मग न राहिला तर न बरोबर याच्यातला अंक कोणता राहिला 5 म्हणून न बरोबर 5. याच्यातला अंक कोणता राहिला म बरोबर याच्यातला अंक कोणता राहिला 7 तर म बरोबर 7. याच्यातला अंक कोणता राहिला ट तर मग ट बरोबर याच्यातला अंक कोणता राहिला 4 4. ही झाली या अक्षरांची खरी किंमत झाली. आता शब्द कुठला विचारलाय आपल्याला कुठला विचारलाय शब्द मटन. म चा अंक किती कुठं आहे म 7 ट चा अंक किती ट 4 न चा अंक किती 5 745 कुठं आहे 745 पर्याय क्रमांक 2 म्हणून 67 उत्तर 2 हे बरोबर आहे. पुन्हा त्यानंतर 68वा प्रश्न तसाच दिलेला आहे 276 अंकांनी तयार होणारा शब्द कोणता 2 साठी कोणतं अक्षर आले आपल्याला च 7 साठी म आणि 6 साठी क चमक. तर पर्याय क्रमांक आहे का चमक पर्याय क्रमांक 3. हे कसं केलं समजलं का तुम्हाला हे ज्या पद्धतीनं मी केलं त्या पद्धतीनं जर आपण केलं तर आपले प्रश्न यावरील अजिबात चुकणार आहेत. फक्त अंकांचा क्रम शब्दातील अक्षराप्रमाणे असेलच असे नाही असं दिल्यावर मी सांगितलेल्या पद्धतीनं या पद्धतीनं तुम्ही काय करायचं आहे हे प्रश्न सोडवायचे आहेत आणि त्याची योग्य उत्तरं काढायची आहेत. तुम्हाला जर समजलं नसेल तर व्हिडिओ पाठीमागं घ्या आणि परत पुन्हा मी एकदा कशा पद्धतीने ते अंक त्या ठिकाणी अक्षर आणि अंक मांडून घेतली आणि कशा पद्धतीने त्यांच्या किमती ठरवल्या हे काय करा समजून घ्या. त्याच्यानंतर पुढे प्रश्न क्रमांक 69 आणि 70 साठी गटाशी जुळणारे पद पर्यायामधून निवडा. तर प्रश्न क्रमांक आहे 69 ला काय आहे बघा नाक कान डोळे जीभ नाक कान डोळे जीभ काय ती ज्ञानेंद्रिय. मग याच्यामधलं कुठलं ज्ञानेंद्रिय आहे त्वचा म्हणून हे गटाशी काय होते याच्या जुळतं. प्रश्न क्रमांक 70 पहा या ठिकाणी आपल्याला 70 मध्ये काय केलं रे ही आकृती आहे याचे बरोबर 4 भाग आहेत आणि त्याच्यातला बरोबर एकच भाग पाव भाग रंगवलेला आहे. याच्यात पण त्याच पद्धतीनं आहे यामध्ये पण 4 भागातला एक भाग रंगवलाय. तर याच्यात 4 भाग केलेत पण एक रंगवलाय पण ही 4 भाग समान आहेत का नाही म्हणून हा पर्याय येणार नाही. याच्यामध्ये पण 4 भाग केलेत 1 2 3 4 त्यातला एक रंगवलाय पण हे भाग समान आहेत का नाही म्हणून येत नाही. यामध्ये पण त्याचप्रमाणे 4 भाग आहेत एक भाग रंगवलाय परंतु 4ही भाग समान आहेत का नाही. तर मग या आकृतीमध्ये 4 भाग केलेत एक रंगवलाय आणि 4ही भाग त्याचे कसे आहेत समान आहेत. प्रश्न क्रमांक 71 बघा 71 प्रश्नात काय आले मी तुम्हाला सांगितलेलं होतं की
7/343, 4/64, 6/216. तर या ठिकाणी काय करायचं म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की वर्गसंख्या, वरच्या संख्येचा वर्ग खाली आलाय का, घनसंख्या आली का बघायचं. अगदी हे बघून बेरजा वजाबाकी गुणाकार हे सगळं बघायचं असतं. तर आता खालच्या अंकाचा गुणाकार वर आलाय का, बेरीज आली का हे बघायचं, क्रमानं बघत जायचं. वर्ग बघूया. 7चा वर्ग 49 येत नाही, परंतु 7चा जर घन केला तर 7चा घन काय होतो, 7 गुणुले 7 गुणुले 7 343 येतो. 4चा घन 4 गुणुले 4 4 चौक 16 16 चौक 64 येतो. 6चा घन 6 6 36 वर्ग आणि 6 गुणुले 6 6 6 36 आणि 36 गुणुले 6 216 येतो. म्हणजे या काय आहेत, वरच्या संख्याचा घन खाली काय केलेला आहे, मांडलेला आहे. तर 3चा घन किती, 3 त्रिक 9 आणि 9 त्रिक 27. हा घन 3चा आहे का, नाही. 2चा घन काय, बेदुनी 4 आणि 4 दुनी 8 आहे का, नाही. आता हा 8चा घन 8 गुणुले 8 गुणुले 8 जर केलं तर बरोबर उत्तर काय येतं, 512 येतं. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 72. तर प्रश्न क्रमांक 72 पाठीमागे एकदा असा प्रश्न आलता, पाठीमागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये असा प्रश्न आलता, त्यावेळेस मी तुम्हाला समजून सांगितलं होतं याचं उत्तर काय येतं. सोपं आहे. 5 मधून 3 गेले, 5 वजा 3 बरोबर किती राहिले, 2 आणि 2चा वर्ग बरोबर 4. 8 मधून 3 गेले, खाली राहिले 5, 5चा वर्ग बरोबर 25. 9 मधून 2 गेले, खाली राहिले 7, 7चा वर्ग बरोबर 49. आता इथं 3 मधून 1 गेले, खाली राहिले 2, 2चा वर्ग बरोबर 4 आहे का इथं, नाही. म्हणून पर्याय येत नाही. 5तनं 2 गेले, खाली राहिले 3, 3चा वर्ग बरोबर 3 त्रिक 9. हा पर्याय येतो. पर्याय क्रमांक 2 बरोबर येतो. पुढं प्रश्न क्रमांक 73 बघा. 73 काय आहे, रमेश ऑक्टोबर महिन्याच्या 15 तारखेपासून बालदिनापर्यंत शाळेत गेला नाही तर तो किती दिवस गैरहजर होता. आता सगळ्यात महत्वाचं समजून घ्या. ऑक्टोबर महिन्याच्या 15 तारीख म्हणजे 15 तारखेपासून म्हटलंय, 15 तारखेपासून म्हटले म्हणजे या ठिकाणी 15 ऑक्टोबर आपल्याला धरावा लागणार आहे. 15 ऑक्टोबर पासून तारखेपासून बालदिनापर्यंत काय म्हटलंय, बालदिन. मग बालदिन कधी असतो, तर बालदिन असतो 14 नोव्हेंबर. कधी असतो बालदिन, 14 नोव्हेंबरला बालदिन असतो. मग 15 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर पर्यंत शाळेत गेला नाही तर तो किती दिवस गैरहजर होता. अगदी सोपं आहे. बघा, ऑक्टोबर महिना आहे, 15 ऑक्टोबर पासून 31 ऑक्टोबर पर्यंत किती दिवस होतात हे काय करायचं, आपल्याला बघायचं आहे. 15 पासून 30 पर्यंत जर केलं तर किती दिवस, 31 दिवसाचा महिना असतो ऑक्टोबर महिना. त्यामुळं आपण 15 पासून 31 तारखेपर्यंतचे आपल्याला काय करायचे, दिवस मोजायचे आहेत. आणि त्यानंतर 1 पासून ऑक्टोबर नंतर नोव्हेंबर महिना येतो. मग 1 पासून 14, मग हे किती दिवस झाले, 1 ते 14चे 14 दिवस झाले. आणि हे दिवस 15 पासून तुम्ही काय करा, लक्षात घ्या. 15 पासून मोजा किंवा मग 15 पासून कसे तुम्ही करणार ते मला सांगा. बघा, 15 पासून 16 ते 30 जर घेतलं तर हे 15 दिवस काय होतात, अधिक हा 15चा 1 दिवस अधिक 30च्या नंतरचा हा 1 दिवस म्हणजे 15, 16 आणि 17 झाले. हे दिवस काय होतात, 17 दिवस होतात. मग हे 17 आणि हे 14 यांची बेरीज करायची. 7 आणि 4 11, 1 आणि 1 2 आणि हातच्या आलेले 1 3, 31 दिवस. म्हणजे तो किती दिवस गेला नाही शाळेमध्ये, गैरहजर होता. किती दिवस गैरहजर होता तो, 31 दिवस गैरहजर होता. हे दिवस काढायचे होते. आता खाली बघा, गटात न बसणारे पद पर्यायामधून निवडा. सोडा, मीठ, दगड, त्रुटी. बघा, कोणता बसत नाही, कारण याच्यामध्ये बघा दगड हा गटात बसत नाही. का बसत नाही, तर दगड हा नैसर्गिक खनिज पदार्थ आहे. याच्यामध्ये सोडा असेल, मीठ असेल, त्रुटी असेल, तर ही काय येतं, रासायनिक संयुग आहे. आणि दगड हे रासायनिक संयुग नाही, तर दगड हे नैसर्गिक खनिज आहे. त्यामुळं दगड हा पर्याय गटामध्ये बसत
नाही. पुढचा प्रश्न आहे 75 नंबर आणि आपला शेवटचा प्रश्न काय आहे बघा. सुमित व सुजित यांना पिवळा व निळा रंग आवडतो. दर्शन व विपुल यांना पांढरा रंग आवडतो. सुजित व सुरेश यांना पांढरा व निळा रंग आवडतो. तर तिन्ही रंग आवडणारा कोण? कळल का असं आपल्याला? नाही. याचं काय करायचं, व्यवस्थितपणे लिहून घ्यायचं. कसं लिहून घ्यायचं तर बघा काय दिलंय आधी, सुमित व सुजित लिहून घ्यायचं. सुमित सुजित लिहून घेतलं. सॉरी, दुसरी वेलांटी सुजित. हा, सुमितला कुठला आवडतो? पिवळा व निळा. पिवळा निळा. तोच काय होतोय, सुजितला पण काय होतोय, पिवळा आणि निळा आवडत आहे. निळा आवडतो असं लिहून घ्यायचं त्या ठिकाणी. पुढं काय म्हटलंय, दर्शन व विपुल. आता इथं दर्शन आहे का अगोदर? नाही, म्हणून लिहा दर्शन. विपुल आहे का? नाही, म्हणून लिहा विपुल. यांना कुठला रंग आवडतो? पांढरा रंग आवडतो. दर्शनला पांढरा रंग आवडतो. विपुलला पण पांढरा रंग आवडतो. आता पुढं काय दिलंय, सुजित व सुरेश. सुजित लिहिलेलंय, परत लिहायचं का? नाही, सुरेश आपल्याकडे नाहीये, तो आपण या ठिकाणी लिहून घेऊया. यांना पांढरा व निळा रंग, पांढरा व निळा रंग आवडतो. सुरेशला लिहू आपण आधी पांढरा आणि निळा. तर आणि या ठिकाणी मग सुजितला पण पांढरा आणि निळा द्यावा लागेल. निळा आपण लिहिलेले, पांढरा लिहायचं राहिलेलं आहे. हे काय झालं आपलं, हे यांना रंग आवडतात. मग काय दिलंय पुन्हा, तर तिन्ही रंग आवडणारा कोण? तर आता बघा, याला 2 रंग आवडतात, याला 3, याला 1, 1, 2. तर तिन्ही रंग आवडणारा कोण आहे? सुजित. म्हणून यामधील, या पर्यायातील पर्याय क्रमांक 3, सुजितला काय होतात, तिन्ही रंग आवडतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अतिशय सोप्या पद्धतीनं ही बुद्धिमत्ता चाचणीची प्रश्नपत्रिका आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मी समजून देत आहे. तुम्ही जे बरोबर उत्तर आलेत ते अतिशय छान पद्धतीने सोडवलेत. जे चुकलेत, काळजी करू नका मित्रांनो, अजून आपल्याकडे एप्रिलपर्यंतचा वेळ आहे. या एप्रिलपर्यंतच्या दरवेळेस असंच जर सराव तुम्ही चालू ठेवला तर या चुकणाऱ्या प्रश्नांची संख्या ही अगदी कमी कमी होत शेवटपर्यंत 0 राहील, याची मी तुम्हाला खात्री देतो. येथून पुढे जे आपण प्रश्न सोडवलेत, आपले जे प्रश्न चुकलेले आहेत, हे बालमित्रांनो, हे प्रश्न, चुकलेले प्रश्न परत परत समजून घ्या. अडचण आहे, जे काही प्रश्न तुम्हाला खूप कठीणात वाटतील कमेंटमध्ये टाका, किंवा तुम्ही माझ्याशी डायरेक्ट व्हॉट्सअप ग्रुपला कनेक्ट आहात, त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी पण विचारू शकता. नाही समजलं तर तुम्ही मला फोनही लावू शकता. धन्यवाद.